नमस्कार माझ्या मैत्रिणींनो. घरगुती व्यवसाय कोणता करायचा? आता श्रावण महिना आहे आणि श्रावण महिन्यामध्ये भरपूर सणवार असतात. या सणवारामध्ये तुम्हाला सणानुसार जे ग्राहकांची मागणी आहे त्यानुसार साहित्य बनवता येतं. आताच आपल्याकडे येणार आहे ती म्हणजे रक्षाबंधन. रक्षाबंधनसाठी तुम्ही 200 ते 300 रुपये गुंतवून 2 ते 3,000 रुपये एक आठवडाभरामध्ये किंवा 1-2 दिवसामध्ये कसे कमवू शकतात याचा मी व्हिडिओ तुम्हाला आज दाखवणार आहे. घरगुती व्यवसाय या आपल्या सिरीजला तुम्ही भरपूर प्रतिसाद दिला, तुम्ही कमेंटही केल्या की ताई तुम्ही खूप छान आयडिया देता आणि त्यातून आम्हाला अर्निंगही होतं. तर आजचा जो व्हिडिओ आहे तो राख्यांच्या विषयी आणि राख्यांच्या विषयी तुम्हाला काय काय साहित्य लागणार आहे, अगदी 200-300 रुपयाचं साहित्य लागणार आहे. तर उलन लागेल वेगवेगळ्या कलरची, मग तुमच्याकडे जी कलर आहेत त्यानुसार तुम्ही वापरू शकता. त्यानंतर हे गोंड्याचे आपले जे साडीला गोंडे लावतो ना तो रेशमी धागा आहे गोंड्याचा. त्यानंतर आपल्याला मोती लागतील थोडं, म्हणजे आपल्याला मोत्यांच्याच राख्या बनवायच्या आहेत आणि मोती गुंफून घ्यायचे आहेत. तर मोती हे तुम्हाला कुठेही बाजारपेठेमध्ये जिथे शिलाईचे साहित्य मिळतं तेथे हे मोती मिळून जाते. हे 10 रुपये 20 रुपये तोळ्यावरती असतात. जसे तुम्हाला बनवायचे तसे मोती तुम्ही खरेदी करायचे आहेत. याचबरोबर मोठे मोती, कारण मोठ्या मोत्यांच्या साड्यांना आपण भरपूर असं डिझाईन बनवू शकतो. तर थांबा तुम्हाला मोठे मोती दाखवेल. हे सगळे मोती माझे एकत्र झालेले आहेत. हे जे मोठे मोती आहेत, मोठ्या मोत्यांनी एक वेगळी शायनिंग येते, वेगवेगळ्या कलरचे मोतीही मिळतात. आता हा हे बघा मणी किती सुंदर आहे, खूप सुंदर आणि छान असं हे दिसतं. त्यानंतर याच्यापासून तुम्हाला वेगवेगळ्या राख्या बनवता येतील. हे बघा किती सुंदर राखी जाते, अगदी रुद्राक्षासारखी ही राखी दिसते. हे बघा किती सुंदर आहे. फक्त इथे मी मणी टोवून घेतलेले आहेत, गुंफून गोंडा लावलेले खूप छान दिसतात. म्हणजे यामध्ये तुम्ही भरपूर अशा राख्या बनवू शकता. हे बनवायला म्हणजे एका रीलमध्ये माझ्या तरी 10 ते 15 राख्या झालेल्या आहेत. दिसायलाही आकर्षक वाटतं आणि सुंदर अशा राख्या ह्या तयार होतात. खूप छान. ह्यात तुम्ही 10 ते 12 रुपयाला सेल करू शकता. याचबरोबर माझ्याकडे थोडे काही खणाचे हे पडले होते, आपले कापड होतं त्याच्यापासूनही या राख्या बनवलेल्या आहेत. लहान मुलांना खूप आवडतात या राख्या. आणि मेन म्हणजे हाताने बनवलेली वस्तू ही प्रत्येक वस्तू वेगळी असते. फॅक्टरीत निर्माण होणाऱ्या वस्तूपेक्षा हाताने बनवलेल्या वस्तूला एक वेगळीच, म्हणजे तुमचं कष्ट, तुमची कला दिसून येते त्यामध्ये. किती सुंदर आहे. त्याचबरोबर मी काही लहान मुलांसाठीही राख्या बनवल्या आहेत. अगदी लहान मुलांना कार्टून खूप आवडतं किंवा स्टारवाल्या, स्माइली स्टार किती सुंदर आहेत बघा. फक्त मण्यांची गुंफण केलेली आहे आणि यातून तुम्हाला भरपूर फायदा होणार आहे. घरगुती व्यवसाय घरात बसून तुम्ही हे राख्या बनवू शकता किंवा दुकानामध्येही सेल करू शकता. टॅग लावला की होऊन गेलं. वेगवेगळ्या आकाराच्या वेगवेगळ्या एकत्र गुंफल्यामुळं वेगवेगळे दिसत आहेत. बघू शकताय किती सुंदर राख्या आहेत. दिसायलाही सुंदर, आकर्षक, बघितल्यानंतर घ्याव्यासे वाटतील अशा राख्या. ह्या तुम्हाला दुकानात 20 ते 25 रुपयाला मिळतात आणि ह्या स्वस्त आणि मस्त तुम्ही 10 ते 12 रुपयाला सेल करू शकता. यासाठी हा आपल्याला मंदिरात कुठेही धागा मिळून जाईल, जो आपल्याला हातात बांधायचा असतो. असा मांगल्याचं प्रतीक असणारा हा धागाही तुम्ही वापरू शकताय. त्याचबरोबर याच्यापासून तुम्हाला हे जे दिसतं ते अगदी रुद्राक्षासारखं दिसतं, तर तुम्ही याचं एकसारख्या गुंफून रुद्राक्षाची माळ बनवू शकता. स्वामींना घालायला किंवा भगवान शंकरांना घालायला अगदी सुंदर अशी रुद्राक्षासारखी माळ होऊन जाईल. खूप सुंदर दिसते. आणि त्याबरोबर आपल्या घराला तोरण जे हवं असतं, असे जर मणी तुम्ही गुंफत गेलात तर रुद्राक्षाचं तोरण ही खूप छान होऊन जाईल. अगदी रुद्राक्षासारखीच ही राखी दिसते. बनवायचं झालं तर आपण भरपूर प्रमाणात बनवू शकतो.
याचबरोबर घरगुती व्यवसाय करताना तुम्हाला समोरच्याचं माइंड लक्षात घ्यायचा आहे. समोरचा ज्या माइंडनं आपल्याकडे येणार आहे, म्हणजेच त्यांना कोणती आवड आहे, कोणत्या राख्या जास्त प्रमाणात सेल होतात मोत्यांच्या किंवा आपल्या कार्टूनवाल्या राख्या जास्त सेल होतात, हे लक्षात येतं तुम्हाला आणि त्यानुसार साहित्य खरेदी करून तुमचा व्यवसायही तुम्हाला पुढे न्यायचा आहे. तर आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते आणि पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटू. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि लाईक केल्यानंतर हाईप नावाचे एक बटन येईल, त्याला सुद्धा तुम्ही प्रेस करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.